मॅडम, या युतीचा परिणाम अतिशय चांगलाच होणार आहे. कारण जो 11 वर्ष संघर्ष होता, तो संघर्ष कुठंतरी कमी झालेला आहे. आणि ही युती काही नवीन झालेली नाही. याच्या अगोदर माननीय विक्रमसिंहराजे घाडगे साहेब आणि मुश्रीफ साहेब यांची युती याच्याही पूर्वी झालेली होती. आणि कधीही बघा, संघर्ष जर कमी असेल तर विकास हा निश्चितच मनानं होतो. आणि कागल नगरीच्या आत्ता ज्या होऊ घातलेल्या नगराध्यक्ष आहेत त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत कागलचा इथून पाठीमागं मुश्रीफ साहेबांनी सर्वांगीण विकास केलेला आहे. खरं त्यामध्ये सुद्धा आणखी शाश्वत विकास करण्यामध्ये, कागलचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये या 5 वर्षामध्ये या संघर्ष कमी झाल्यामुळं निश्चित विकास होणार आहे. मग या युतीचा भविष्यावर काय परिणाम होईल सर? नाही, युतीचा मॅडम निश्चितच चांगला परिणाम होईल. कारण जो टोकाचा संघर्ष आमदारकीला गेला होता, तो टोकाचा संघर्ष आता कुठंतरी त्याची धार कमी झाली. आणि हाच संघर्ष कमी करण्यासाठी जिल्हा परिषद असू देत, पंचायत समिती असू देत, यामध्ये सुद्धा राजेसाहेबांनी आणि मुश्रीफ साहेबांनी एक धोरण अवलंबलेलं आहे की आपल्या तालुक्याचा विकास त्याला प्रथम प्राधान्य द्यायचं. त्यामुळे निश्चितच तालुक्याच्या विकासासाठी हे दोन्ही नेते एकत्र राहतील असा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.